विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयातील आज दुसरा घटक आपण अभ्यासणार आहोत. घटकाचे नाव आहे द क्रो अँड द स्नेक. ही एक छानशी कथा आहे पंचतंत्र या पुस्तकामधील. आपणास पंचतंत्रातील कथा मराठीतून माहीत आहेत, परंतु याच कथा इंग्रजीतून सुद्धा आहेत. मग आपण ही गोष्ट पाहायला सुरुवात करूया. बघा बरं, एक ॲक्टिव्हिटी पण दिलेली आहे, वॉर्मअप ॲक्टिव्हिटी. लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स. ही ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी आहे. खूप सोपी अशी ॲक्टिव्हिटी आहे, ती तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण आपली गोष्ट जी आहे ती वाचायला सुरुवात करूयात आणि एक एक पॅरेग्राफ समजावून घेऊयात. Long, long ago, there lived a family of crows on a banyan tree. They had prepared a beautiful nest and made it their home. A wicked cobra lived in the hollow of that same tree. One day the crows were very happy as the lady crow had laid eggs. One evening they flew out together for food. During that period, the cobra climbed up the tree and ate the little ones of the crows. बघा बरं, आता हे दोन छोटे पॅराग्राफ आपण समजावून घेऊयात. लॉंग लॉंग ॲगो, फार फार वर्षापूर्वी. देअर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रोज, एक कावळ्यांचं कुटुंब राहत होतं. ऑन अ बनियान ट्री, म्हणजे वडाच्या झाडावर कावळ्याचं कुटुंब राहत होतं. दे हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट. त्यांनी, हॅड म्हणजे होते बरं का, आणि प्रिपेअर्ड म्हणजे तयार केलेले, म्हणजे त्यांनी तयार केलेले होते काय, अ ब्युटिफुल नेस्ट, एक सुंदर घरटे तयार केलेले होते. अँड मेड इट देअर होम, आणि त्या घरट्याचाच वापर ते त्यांचं घर, निवासस्थान म्हणून करत होते. अ विकेड कोब्रा लिव्ड इन द हॉलो ऑफ दॅट सेम ट्री. आता बघा, विकेड कोब्रा म्हणजे दुष्ट नाग. लिव्ड राहत होता. इन द हॉलो ऑफ दॅट सेम ट्री, आता हॉलो म्हणजे काय, तर बीळ. तिथं त्या झाडावरच्या एका बिळात तो एक दुष्ट असा साप किंवा कोब्रा राहत होता. वन डे, एके दिवशी काय झालं, द क्रोज वेअर व्हेरी हॅप्पी. क्रोज म्हणजे कावळे खूप आनंदी होते. का बरं आनंदी होते? ॲज द लेडी क्रो हॅड लेड एग्ज, कारण त्यांच्यातील जी लेडी म्हणजे मादी जी कावळ्यांची होती त्यातील, तिने अंडी घातलेली होती. हॅड म्हणजे होती, लेड म्हणजे घातलेली, एग्ज अंडी. वन इव्हिनिंग, एके संध्याकाळी, दे फ्ल्यू आउट टुगेदर फॉर फूड. ते सगळेजण एकत्रितपणे, फ्ल्यू आउट म्हणजे उडून गेलेले होते, टुगेदर एकत्रितपणे, फॉर फूड म्हणजे अन्न शोधण्यासाठी, भूक लागलेली असेल ना त्यांना. ड्युरिंग दॅट पिरियड, आणि त्या कालावधीत, ड्युरिंग म्हणजे दरम्यान, दॅट म्हणजे त्या, पिरियड म्हणजे कालावधीत, त्याच कालावधीत काय घडलं बघा, द कोब्रा क्लाइम्ड अप द ट्री, तो झाडावर चढला. अँड एट द लिटल वन्स ऑफ द क्रोज, म्हणजे त्यांच्या घरट्यातील जी लिटल वन्स होती, म्हणजेच काय, तर त्यांची जी पिलं होती, ती पिलं त्यांनी खाऊन टाकली. म्हणजे बघा बरं, या पहिल्या दोन पॅराग्राफचा अर्थ आपणाला समजलेला असेल. आता आपण पुढे पाहूयात. आफ्टर अ फ्यू मंथ्स, द लेडी क्रो लेड सम एग्ज अगेन. This time they decided that they will stay at a short distance to watch their nest. As soon as they left the nest, the wicked cobra climbed the tree, reached up to their nest, and ate the little ones. Looking at these, the crows were very sad. The lady crow said to her husband, "It has become dangerous to stay here. Let us find a way to protect our children from this wicked cobra." बघा बरं काय घडलेलं आहे. आफ्टर अ फ्यू मंथ्स, पुन्हा काही महिन्यानंतर, द लेडी क्रो, त्या कावळीने काय केलेलं होतं, लेड सम एग्ज अगेन, पुन्हा काही अंडी घातलेली होती. दिस टाइम, यावेळी सुद्धा, दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स. दे डिसाइडेड म्हणजे त्यांनी, डिसाइडेड ठरविले, दॅट म्हणजेच की, दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स. दे विल स्टे म्हणजे ते राहतील, ॲट अ शॉर्ट डिस्टन्स म्हणजे काही अंतरावर राहतील. कशासाठी? टू वॉच देअर नेस्ट, त्यांच्या घरट्याकडे लक्ष ठेवून राहतील.
ॲज सून ॲज दे लेफ्ट द नेस्ट, ज्या क्षणी त्यांनी ॲज सून ॲज म्हणजे ज्या क्षणी दे लेफ्ट द नेस्ट त्यांनी घरटं सोडलं की द विकेट कोब्रा क्लाइंब द ट्री, झाडाखाली असणाऱ्या बिळातून बाहेर येऊन त्या नागाने काय केलं तर त्या झाडावर चढला. रिच्ड अप टू देअर नेस्ट, आणि त्या कावळ्याच्या घरट्यापाशी गेला. अँड एट द लिटल वन्स, आणि जी लहान बिचारी पिलं होती त्यांना त्याने पुन्हा खाऊन टाकलं. लुकिंग ॲट दिस, हे पाहून द क्रोज वेअर व्हेरी सॅड, कावळ्याच्या कुटुंबाला खूप दुःख झालं. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड, आणि ही दुःखी असलेली जी माता होती त्या पिलांची, ती काय म्हणते तिच्या पतीला, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. इट हॅज बिकम, हॅज म्हणजे आहे, बिकम म्हणजे बनलेलं. काय बनलेलं आहे आपणासाठी? डेंजरस, धोकादायक. टू स्टे हिअर म्हणजे इथं राहणं आपणासाठी धोकादायक बनलेलं आहे. लेटस फाइंड अ वे, लेटस म्हणजे आता आपण, फाइंड अ वे म्हणजे फाइंड म्हणजे शोधूयात, अ वे म्हणजे एक मार्ग, टू प्रोटेक्ट रक्षण करण्याचा. कोणाचं? आवर चिल्ड्रन फ्रॉम दिस विकेड कोब्रा, या दुष्ट कोब्रापासून, सापापासून आपल्या मुलांचं रक्षण करण्याचा मार्ग आता आपणास शोधायला हवा. द क्रो रिप्लाइड, कावळ्याने प्रत्युत्तर दिले, आय विल सून थिंक ऑफ समथिंग अँड प्रॉमिस यू दॅट वी वोंट लूज अवर बेबीज एनिमोर. त्यावर तो कावळा म्हणतो, त्याने प्रत्युत्तर दिले बरं का, रिप्लाइड म्हणजे प्रत्युत्तर दिले. आय विल सून थिंक ऑफ समथिंग, आय विल म्हणजे आय विल थिंक आहे बघा, आय विल थिंक म्हणजे मी विचार करेन, सून म्हणजेच लवकरच, ऑफ समथिंग काहीतरी नक्की विचार करेन, अँड प्रॉमिस यू आणि मी तुला वचन देतो, दॅट की वी वोंट लूज एनी आवर बेबीज एनिमोर, म्हणजे वी वोंट लूज म्हणजे आपण आता गमावणार नाही भविष्यात, आवर बेबीज आपल्या बाळांना, एनिमोर म्हणजे यापेक्षा, यापुढे. The next day the clever crow made a plan. He flew to a nearby lake to steal a precious bracelet. He knew that every morning the queen came to the lake with her royal servants to bath. When no one was watching, the crow plunged down, picked up the precious bracelet in his beak, and started flying slowly. One of the servants noticed it and screamed loudly. बघा आता त्यांनी एक योजना आखलेली आहे. द नेक्स्ट डे, दुसऱ्याच दिवशी, द क्लेवर क्रो मेड अ प्लॅन. क्लेवर म्हणजे धूर्त, हुशार. कावळ्याने एक प्लॅन म्हणजे योजना, मेड म्हणजे बनवली. काय बनवली योजना? ही फ्ल्यू टू अ नियर बाय लेक, जवळच्याच तलावाच्या कडे तो उडत उडत गेला. टू स्टील अ प्रेशियस ब्रेसलेट, बघा आता, प्रेशियस ब्रेसलेट घेण्यासाठी, म्हणजेच काय तर चोरून आणण्यासाठी. प्रेशियस म्हणजे मौल्यवान, किमती असा ब्रेसलेट, म्हणजेच आपण त्याला बांगडी म्हणू शकतो. शी न्यू दॅट एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक विथ हर रॉयल सर्वंट्स टू बाथ. आता बघा त्या कावळ्याला माहीत होतं की एव्हरी मॉर्निंग, दररोज सकाळी, राणी जी होती, केम म्हणजे येत असे, टू द लेक तलावापाशी, विथ हर रॉयल सर्वंट्स म्हणजे जे दरबारी त्यांचे सेवक आहेत त्यांच्या समवेत, टू बाथ, बाथ म्हणजे अंघोळीसाठी. वेन नो वन वॉज वॉचिंग द क्रो प्लंज डाऊन. आता बघा तिथे त्यांचे जे सेवक वगैरे होतो किंवा राणी बरोबरच्या ज्या दासी असतील त्या सगळ्या तिथं बाहेर तिथं साहित्यावर लक्ष ठेवत होत्या. आणि त्याच वेळी काय केलं तर कावळ्याने प्लंज डाऊन, खाली सूर मारला. प्लंज म्हणजे सूर मारणे खाली. आणि पिक्ड अप द प्रेशियस ब्रेसलेट, आणि ते जे मौल्यवान असं जो ब्रेसलेट होतं, म्हणजे हातात घालण्याची आपण बांगडी म्हणू, त्याला कंडा म्हणू, इन हिज बीक, त्याच्या चोचीत पकडलं. अँड स्टार्टेड फ्लाइंग स्लोली, आणि हळुवारपणे उडत उडत तो निघून गेला. आता हळुवारपणे काय गेला असेल बरं, तर वन ऑफ द सर्वंट्स नोटीस द इट, एका सेवकाने त्यातील, आता ते सगळे पहारेकरी तिथं होते, नोटीस्ड म्हणजे त्याने लक्षात आलं त्याच्या, अँड स्क्रीम्ड लाऊडली, आणि तो मोठ्याने ओरडला. पुढे काय घडते बघा. द क्रो फ्ल्यू स्विफ्टली अँड ड्रॉप द ब्रेसलेट इन टू द हॉलो ऑफ अ बनियन ट्री.
बघा, द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड अँड वॉज नॉट अवेअर ऑफ धिस. बघा, द क्रो फ्ल्यू स्विफ्टली. जलद गतीनं तो तिथून परत गेला आणि ड्रॉप द ब्रेसलेट, आणि ती बांगडी त्याने किंवा जे ब्रेसलेट होतं ते त्याने कुठं ठेवलं, तर त्या बनियान ट्रीच्या खाली जिथं जे बिळ होतं सापाचं, त्या बिळाच्या समोर अगदी नेऊन ठेवलं. द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड, आणि तो जो नाग होता तो त्या बिळात आत झोपलेला होता. अँड वॉज नॉट अवेअर ऑफ धिस, आणि त्याला हे माहीतच नव्हतं. नॉट अवेअर म्हणजेच अनअवेअर ऑफ धिस, म्हणजे त्याला याची जाणीव नव्हती, त्याला याची माहितीसुद्धा पडली नाही की कधी याने येऊन ती बांगडी जी सोन्याची होती मूल्यवान ती इथं आणून ठेवलेली. आता त्यानंतर बघा, द गार्ड्स saw that the poop and pulled out the bracelet tactfully instead of disturbing the cobra. The bracelet was returned to the queen. The guards chased away the snake into deep forest without harming it. Then the clever crows lived happily and did not lose any of their children afterwards. बघा बरं, द गार्ड्स वा, आता ते सगळ्यात येत असणाऱ्या सैनिकांनी, 2 सैनिक होते, त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर मग ते शोधता शोधता तिथं आले असतील. आता लगेच काय त्यांना दिसलं नसेल. मग त्यांनी काय केलं, तर त्या बिळाच्या बाहेर जे होतं ब्रेसलेट तोंडाशी, ते कंकण काकण किंवा बांगडी ती काय घेतली, हळूच त्यांनी ताब्यात घेतली. द ब्रेसलेट वॉज रिटर्न टू द क्वीन, आणि ती ब्रेसलेट, ती बांगडी, वॉज म्हणजे होती, रिटर्न म्हणजे परत केली गेली. वॉज म्हणजे गेली, परत केली गेली. द क्वीन, राणीला परत केली गेली. द गार्ड चेस्ड अवे द स्नेक. आता या सैनिकांना काय वाटलं, तर ही बांगडी त्या सापामुळेच इकडं आलेली आहे. द गार्ड चेस्ड अवे द स्नेक इन टू डीप फॉरेस्ट विदाउट हार्मिंग इट, आणि नंतर मग त्यांनी त्या सापाला अगदी घनदाट जंगलापर्यंत त्याचा पाठलाग करत गेले ते, पण त्यांनी काय केलं नाही, त्याला विदाउट हार्मिंग इट म्हणजे त्याला कोणतीही इजा केली नाही. त्यांनी फक्त त्याला तिथून थोडक्यात हाकलवून लावलं असं म्हणता येईल. देन द क्लेवर क्रोज लिव्ड हॅपीली अँड डिड नॉट लूज एनी ऑफ देअर चिल्ड्रन आफ्टरवर्ड. नंतर द क्लेवर क्रोज, हुशार कावळे, लिव्ड हॅपीली, राहिले, हॅपीली म्हणजे आनंदाने, अँड डिड नॉट लूज, आणि त्यानंतर एकही गोष्ट त्यांनी लूज केली नाही, म्हणजे एनी ऑफ देअर चिल्ड्रन, म्हणजे त्यांनी एकही मूल त्यानंतर त्यांचं काय केलं नाही, गमावलं नाही. मॉरल काय आहे स्टोरीचं, वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स विथ प्रेझेन्स ऑफ माइंड. वन कॅन म्हणजे आपण काय करू शकतो, ओव्हरकम करू शकतो, म्हणजेच मात करू शकतो. कशावर, ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे, संकटावर आपण मात करू शकतो. विथ प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे संकटावर मार्ग काढू शकतो, मात करू शकतो. आणि ही गोष्ट कोणत्या पुस्तकातील आहे, अ फेबल फ्रॉम पंचतंत्र. फेबल म्हणजे एक नीतिकथा, बोधकथा आपण म्हणू, पंचतंत्रातील बोधकथा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपली ही छानशी गोष्ट शिकलेलो आहोत.